त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ त्यावेळी त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळेल। कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल। आपण बघितलं असेल काही लपवण्यात आलेलं नाही, सर्वांशी या ठिकाणी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे, सर्वांना प्रश्नावली दिली आहे, सगळ्यांची माहिती घेतलेली आहे, कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही। जे काम आहे ते उघड काम आहे, उघड काम होणार आहे, कारण चोरी नाही आहे। पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे। पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हे याचं ध्येय आहे। मी सगळ्यांना भेटीन, पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांना जे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी बाधित होणार आहेत त्यांना भेटणं हे अधिक महत्त्वाचं आहे। त्यांच्याही लोकांना भेटेल, पण पुढाऱ्यांना भेटायचं पुढाऱ्यांना भेटेल। त्रिभाषा धोरणावरून केंद्राने स्पष्टीकरण दिले, तर राज्याचं स्पष्टीकरण काय असणार आहे? इथे मी कुठल्याही दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही। राज्यपालांनी केलेलं आहे की अशा पद्धतीनं झाली तर गुंतवणूक देशात कशी येऊ शकते। इथे फक्त आपण श्री विठ्ठलांवर, श्री नामदेवांवर, आई जनाबाईंवर बोलण्याकरता एकत्रित आलो आहोत। मंदिराचा परिसर आहे। एवढंच तुम्हाला सांगतो की राज्यपाल जे आहेत, जे योग्य आहेत ते राज्यपाल बोलतात। राज्यपालांना कुठल्याही राजकीय वादात ओढणं योग्य नाही।